गणेशाय नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरो निबानासी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, परम भाग्यानं आज आपण मोक्ष नगरी अयोध्या येथे भगवान प्रभू रामचंद्रजींचं दर्शन घेतल्यानंतर नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी भरतजींनी तपश्चर्या केली, रामचंद्र प्रभूंच्या कथेचा विस्तार केला, अखंड रामचंद्र प्रभूंचं भजन केलं आणि ते भजन करत असतानाच रात्रीच्या प्रसंगी हनुमंताचं आकाशातून औषधी पर्वत घेऊन उड्डाण होत असताना भरतजींनी बाण मारला, बाण हनुमंताच्या चरणाला लागला आणि त्या बाणानं हनुमंताला त्या ठिकाणी खाली ओढलं आणि खाली ओढल्यानंतर त्या बाणावरती रामचंद्र प्रभूंचं नाव असल्या कारणानं हनुमंताचा स्वभाव आहे. हनुमानजी नाथ महाराजांनी सांगितलं, हनुमानजी कसे आहेत तर हनुमान अत्यंत विश्वास आहे. कारण विश्वास कशावर असावा तर विश्वास रामचंद्र प्रभूंच्या नामावर असावा आणि रामचंद्र प्रभूंचं नाम हे भरताच्या बाणावर आहे. म्हणून ज्याच्यावर नाम आहे हनुमान अत्यंत विश्वासी, अनुसरले आणि अनुसरोनी बाणासी, बाणावर अनुसरले आणि तिथं पोहोचले जेथे भरतासी निवास. आणि कोठे भरतासी निवास? इथे भरतासी निवास. बरंच भाग्य लागतं. आज आस्था भावार्थ रामायण समूहाचा ग्रुप आपण नंदीग्रामाच्या ठिकाणी आलो, ज्या ठिकाणी भरतजींची आणि हनुमंताची काय झालेली आहे, भेट झालेली आहे. आणि हनुमंतांना बाण मारल्यानंतर हनुमानजी जिथं आले ते हे ठिकाण आहे आणि तिथं कोण राहतात ऐका. भरत श्रीरामाचा निज भक्त, भरत भक्ती उल्हासित, आचार्य भक्तीचा भरत, भरते निर्मुक्त चराचर. त्या ठिकाणी पोहोचले जिथं भरताचा निवास आहे. मग तो भरत कोण आहे? बघा, 5व्या अध्यायाच्या 42व्या अतिशय सोप्या, फक्त अंतःकरणानं त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. हिंदीत नाही सगळं येणार बाबा काय केलं, हिंदीत नाही येणार नाही केलं, आपल्याला कळते कळ आपल्याला. हनुमान जी वहां पहुंचे जहां श्री राम जी के निज भक्त भरत जी निवास करते थे. भरत जी श्री राम जी के निज भक्त है. और निज भक्त किसे कहते हैं? जिसके पास भक्ति के लिए उल्लास है, जो उत्साह पूर्वक श्री राम जी का भजन करता है, श्री राम जी की कथा का श्रवण करता है, उसे क्या कहते हैं? निज भक्त कहते हैं. भरते भक्ति उल्लासी. और आचार्य किसे कहते हैं? भरत जी भक्ति के आचार्य है, जिनके पास भक्ति द्वारा चर और अचर, सजीव एवं निर्जीव, इन दोनों का उद्धार करने का सामर्थ्य है. उस भक्त को आचार्य कहते हैं. क्योंकि अगर सजीव है तो उसको राम नाम का रस पीने के लिए प्रवृत्त करना, और निर्जीव है तो उसके ऊपर राम नाम का तिलक लगाना. भरत जी का बाण अचर है, निर्जीव है, लेकिन उसके ऊपर प्रभु राम जी का क्या लिखा था?
नाम लिखा था और जीवन में यही तत्व, यही सिद्धांत का अनुचरण करना, जिसके ऊपर प्रभु का नाम है उसी पर ही भरोसा करना। अगर उसके सिवा किसी पे भरोसा करोगे तो संत ज्ञानेश्वर जी कहते हैं हरिवीन जन्म नरकाची पैसा यमाचा पाहुणा प्राणी होय। राम के नाम के सिवा अगर कोई किसी पे भरोसा करता है तो निश्चित वो कहाँ पहुंचेगा? नरक के पास पहुंचेगा, यम का सगा होगा और रात दिन मार खाएगा। इसीलिए भरत जी ने क्या किया था? जो सजीव है उनको भी राम का नाम लेने के लिए प्रवृत्त किया था और जो निर्जीव है उनके भी ऊपर राम नाम का तिलक लगाया था। इसके लिए सजीव और निर्जीव दोनों भी क्या हुए थे? निर्मुक्त हुए थे और दोनों का भी उद्धार करने का सामर्थ्य जिसके पास है उसे भक्ति का आचार्य कहते हैं। ऐसा संत एकनाथ जी महाराज कह रहे हैं। भरते भक्ति विस्तारली, भरते भक्ति प्रकाशिली, भरते पालाळिली निज भक्ति। सजीव और निर्जीव ये दोनों को राम नाम के अंकित करने के लिए क्या करना पड़ेगा? इन दोनों को राम नाम के अंकित करने वाले को आचार्य कहते हैं। और ये किस प्रकार से सजीव एवं निर्जीव को राम नाम से जोड़ते हैं? तो भक्ति का विस्तार करने के बाद जीव राम नाम की तरफ बढ़ते हैं। इसलिए भरत जी ने क्या किया? भक्ति का विस्तार किया और विस्तार के बाद भक्ति को वृद्धिंगत किया। भक्ति का विस्तार करने का मतलब ये हुआ जहाँ गांव है वहाँ प्रभु की कथा, जहाँ बस्ती है वहाँ प्रभु की कथा। और वृद्धिंगत का मतलब ये है जहाँ कथा वहाँ समाज, जहाँ कथा वहाँ लोग। और उसके बाद बोलते हैं कि भरते प्रकाशिली, भक्ति के ऊपर प्रकाश डालने का मतलब ये है कि भक्ति के बारे में जीवों के अंदर जो भी कुछ संदेह है, शंका है, उस शंका का निराकरण करके उसके अंतःकरण में प्रभु के प्रेम के लिए जबरदस्त आस्था की प्रतिष्ठा करना, उसे क्या बोलते हैं? भक्ति पे प्रकाश डालना। और उस प्रकार भरत जी ने भक्ति का विस्तार किया था, भक्ति वृद्धिंगत की थी और भक्ति पे प्रकाश डाला था। और इसी प्रकार से भक्ति की वेल को विस्तार किया। पल्हाड़ क्या बोलते हैं? इवले से लोरोप लावियले द्वारे त्याचा वेलू गेला। चर और अचर, सजीव एवं निर्जीव दोनों प्रभु राम जी के नाम का रसपान करने लगे। उस तरफ भक्ति को भरत जी ने ले गए थे, ऐसा कहते हैं। भरत भक्तीचा निज ठेवा, भरत भक्तीचा विसावा, भरत भक्तीचा ओलावा, भक्तीच्या गावा रिगम भरता। भरत भक्तीचा निज ठेवा। वैसे तो देह की तिजोरी में भक्ति का ठेवा होता है, लेकिन जो बात अतिशय महत्वपूर्ण है उसे हम तिजोरी में बंद रखते हैं, सुरक्षित रखते हैं। इस दुनिया में भक्ति के लिए सबसे सुरक्षित अगर कोई स्थान है तो वो है भरत। इसलिए भक्ति माता ने भरत को अपने अंतःकरण में रखा है, क्योंकि भरत भक्ति का ठेवा है। जो भी कुछ मूल्यवान चीज होती है उसे हम ठेवा कहते हैं, और भरत भक्ति के लिए सबसे मूल्यवान वस्तु है, सबसे मूल्यवान स्थान है। भरत का मतलब अगर भारत से ले तो भारत भक्ति के लिए सबसे मूल्यवान जगह है। भरत भक्तीचा
विसावा। क्योंकि दुनिया में जहां भी जाए भक्ति वासना से भरी है। भक्ति नहीं, भक्त का अंतःकरण वासना से भरा है। जहां गंदगी हो वहां अगर इंसान नहीं बैठता तो वहां भक्ति माता विराजित होगी क्या? वासना से भरे जीवों के अंतःकरण में माया के प्रति जो भी कुछ आकर्षण है, उस आकर्षण से भक्ति स्थिर नहीं हो सकती। भरत निर्मुक्त है, भरत वासना से मुक्त है, भरत के अंतःकरण में किसी भी प्रकार की कोई माया नहीं है। श्री राम के सिवा किसी बात के लिए कोई प्रेम नहीं है। इसीलिए भरत भक्ति का विश्रांति स्थान है, क्योंकि भक्ति वो माता है जो प्रभु से जोड़ती है, और भरत वो भक्त है जिसे प्रभु के सिवा कोई नहीं, कुछ नहीं चाहिए। प्रभु के सिवा अंतःकरण में कोई भी आसक्ति ना हो, वो भक्त भक्ति का विश्रांति स्थान होता है। क्योंकि हम बेहिजक कहां सो जाते हैं? जहां पर अपनी सुरक्षा की कोई चिंता न हो, और वहां हम नहीं सो सकते जहां हमारी सुरक्षा के बारे में प्रश्न चिन्ह है। भरत जी के पास भक्ति पूर्ण तरह से सुरक्षित है। अगर हमारे अंतःकरण में भक्ति माता जी आती है, अगर 1 लाख रुपए का लोभ है तो उस दिन हम भक्ति को छोड़ करके भाग जाते हैं। लेकिन भरत जी वो भक्त है जिसके लिए 14 साल अयोध्या का सिंहासन इंतजार कर रहा था, और भरत जी उसे दौड़ा रहे थे, दूर ढकेल रहे थे। इसीलिए भरत जी का अंतःकरण भक्ति के लिए विश्रांति स्थान है, सुरक्षित स्थान है। और कहते हैं भरत भक्ति का बुलावा। भरत जी के अंतःकरण में भक्ति के लिए बोल है, आसक्ति के लिए नहीं, विरक्ति के लिए बोल है। क्योंकि भक्ति माता का बच्चा कौन है? ज्ञान और वैराग्य। विरक्ति का विस्तार करने का सामर्थ्य जिस जगह में है, उसी जगह पर माँ बैठेगी। जहाँ बच्चों के लिए खाना है, जहाँ बच्चों के लिए पीना है, जहाँ बच्चे खेल सकते हैं, दौड़ सकते हैं, वही तो माता बैठेगी। और भरत जी विरक्ति का विस्तार करने का सामर्थ्य रखते हैं, इसलिए भक्ति के लिए भरत जी के अंतःकरण में ओल है, जिसे हम आर्द्रता कहते हैं, नमी कहते हैं। हिंदी में उसे क्या कहते हैं? नमी। अगर भूमि में पर्याप्त मात्रा में नमी है तभी हम बीज का छिड़काव करते हैं और बाद में पौधे उगते हैं, है ना? उसी तरह से अंतःकरण में अगर भक्ति माता के लिए नमी है तो ही भक्ति की वेल विस्तृत हो सकती है। ऐसा संत एकनाथ जी महाराज कहते हैं। इसलिए अगर भक्ति के गांव जाना चाहते हो तो भरत जी के पास जाना ही होगा। अगर प्रभु को चाहते हो तो भारत आना ही होगा, ऐसा कहते। भरते सत्य सद्भाव, भरते साचार अनुभव, भरते प्रगट राम राम, सर्वत्र पहाओ सर्वांसी। भक्ति के गांव को जाना है तो भारत में आना ही पड़ेगा। इसीलिए भारत को विश्व का विश्व गुरु कहते हैं, क्योंकि विश्व का जगत पिता तो प्रभु रामचंद्र जी है। अगर प्रभु रामचंद्र जी के चरण की आसक्ति है तो भारत को आ ही सकते हो, आना ही पड़ेगा। क्योंकि गुरु बिन अनुभव कैसा करे। विश्व को अगर राम चाहिए तो भारत की चरणों में झुकना ही होगा, और उस भारत का व्यक्तित्व ऐसा हो जिस भारत की तरफ देखे तो अंतःकरण में क्या जगे? भरते सत्य सद्भाव। भरते का मतलब तृतीया विभक्ति है। भरत से, भरत की तरफ देखने वालों के अंतःकरण में कौन सा भाव उत्पन्न होता है?
सत्य और सद्भाव उत्पन्न होता है। इस प्रकार का भारत का नेतृत्व होना चाहिए, क्योंकि और भारत के हर एक का नेतृत्व का और प्रत्येक का किस प्रकार का व्यक्तित्व होना चाहिए, उस व्यक्तित्व की तरफ अगर हम आंख उठाए तो देखने वालों के अंतःकरण में प्रभु श्री राम के चरणों में आस्था उत्पन्न होना चाहिए। और ये तभी हो सकती है जब उसका आचरण ठीक से हो। अब जिसके पास आचरण है, भरते साचार अनुभव, आचरण संपन्न व्यक्तित्व को हम अगर देखते हैं तो उस प्रकार का बनने की इच्छा हमारे अंतःकरण में भी उत्पन्न होती है। और बाद में कहते हैं जिसके पास ये सामर्थ्य है कि देखने वालों के अंतःकरण में सत्य सद्भाव उत्पन्न हो और साचार अनुभव मिले, तभी क्या हो सकता है, भरते प्रगट। और अभी भारत में राम राज प्रकट हुआ है, क्योंकि भारत का नेतृत्व इस तरह का है, इस प्रकार का सामर्थ्य रखने वाला है। भरते प्रगट राम राव, और जो राम प्रकट हुए वो राम सभी के लिए है। भारत की जन जन के पास तो निमंत्रण पत्र मिल गया, आओ अयोध्या देखने प्रभु को। और इतने तक ही सीमित है क्या, अभी अयोध्या विश्व की सांस्कृतिक राजधानी के तौर पे जानी जा रही है, क्योंकि भारत इस प्रकार का बन रहा है, ऐसा संत एकनाथ जी तब कहते। भरते आपिंगिली भक्ति, भरते वाढविली विरक्ती, भरते पाहिली निज शांती, भूते भोगती स्वानंद। सत्य सद्भाव एवं साचार अनुभव के सामर्थ्य से रामचंद्र प्रभु प्रकट तो हुए, लेकिन भक्ति के सिवा प्रभु अंतःकरण में स्थिर नहीं हो सकते। इसलिए भारत ने पहले भक्ति को स्थिर करना चाहिए। अपंग करने का मतलब क्या है, भक्ति को स्थिर करना। और माता तब स्थिर होती है जब बच्चों का भविष्य जहाँ सुरक्षित है वहां स्थिर होती है। तो भरत ने क्या किया, भरते वाढविली विरक्ति, भरत जी ने वैराग्य को बढ़ाया, आसक्ति ने बढ़ाया। आसक्ति को अगर जीवन में बढ़ाया तो बंधन मिलेगा, विरक्ति को बढ़ाया तो मुक्ति मिलेगी। विरक्ति के बाद ज्ञान मिलता है, क्योंकि वैराग्य सगर्भ ज्ञान, वैराग्य के गर्भ को ज्ञान जन्म लेता है। विरक्ति और वैराग्य के बाद भक्ति स्थिर होती है, और स्थिर चित्त से, निश्चल अंतःकरण से और सद्भाव के सामर्थ्य से प्रभु को हम पा सकते हैं, क्योंकि भाव बड़े आकड़े करतड़ी आवळे। म्हणून इसलिए भरते वाढविली विरक्ति, और जब ही अंतःकरण में विरक्ति होती है तभी तो शांति है। इसके अंतःकरण में आसक्ति है, वो शांत नहीं बैठ सकता। इसके अंतःकरण में 2000 के लिए लालच है, वो कमाए बगैर शांत नहीं रह सकता। ठीक है, लेकिन अगर विरक्ति है, हमें प्रभु चाहिए, तो खाई वैसोनी। इसलिए जिसे राम चाहिए वही शांत हो सकते हैं, और जिसके पास शांति है वही तो सुख है। शांति परते और भरत जी ने भक्ति के सामर्थ्य से जिस प्रकार की शांति को प्रस्थापित किया है, उस शांति की अनुभूति कौन ले रहे हैं, भूते भोगिते। ओ भारत के नेतृत्व ने अयोध्या में प्रभु को प्रतिष्ठित किया, और उसका आनंद कौन ले रहा है, आज हम तुम सभी भूत
सभी प्राणी मात्र इसका आनंद ले रहे हैं, ऐसा कहते हैं। मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पैजाडी पाही, तेने डोंगर सर्वही तेला लवलाही चंदन। हनुमान जी भरत की तरफ देख रहे हैं। भरत के होने से जो परिवर्तन हुआ है उस परिवर्तन का अनुभव हनुमान जी कर रहे हैं। भरत जी ने इस प्रकार परिवर्तन किया है जिस प्रकार चंदन करता है। चंदन सबको खुद जैसा बनाता है और चंदन जैसे संत होते हैं। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगी संत। चंदन के अंतःकरण में सुगंध होती है, संत के अंतःकरण में श्री राम होते हैं। संत चंदन से विषय उत्पन्न करने वाली सुगंध आती है और विषय को समाप्त करने वाली खुशबू संत की अंतःकरण से आती है। संत एकनाथ जी कहते हैं जिस प्रकार से चंदन पूरी पौधों को इस प्रकार से बनाता है, अपने जैसा बनाता है। चंदन के संपर्क में आया हर पादप क्या बनता है? चंदन बनता है। वैसे ही संत के संपर्क में आया हुआ हर व्यक्ति क्या बनता है? संत बनता है। क्योंकि संत उसे कहते हैं जो श्री राम का नाम लेता है। और आप सब किसका नाम ले रहे हैं? अगर श्री राम का नाम ले रहे हैं तो क्या बने? संत बने। इस प्रकार से संत ने सभी को संत बनाया, जैसे भरत ने भारत को भरत बना दिया। नाही आपण तेथे गेला, नाही उपडोनी आणिला, अंगवातावरोनी गेला, तेने गिरी केला चंदन। और पूरे पर्वत को चंदन बनाने के लिए, चंदन के पेड़ को दूसरों को चंदन बनाने के लिए उसके पास जाने की जरूरत नहीं होती, लेकिन उसको असली चंदन होने की जरूरत होती है। अगर वो सही मात्रा से चंदन है तो उसका सामर्थ्य दूसरों को चंदन करने का है ही है। आज समाज में बहुत प्रकार के संत दिखते हैं, क्योंकि संत कहते हैं कली माझी संत। पोटासाठी संत झाले कलीत भूत। दिखते तो संत जैसे हैं, लेकिन प्रभु कथा के लिए कोई प्रेम बचा नहीं। त्यासी मनो नहीं जगी विटंबना। लेकिन जिसके अंतःकरण में प्रभु के लिए प्रेम है, वो सामने वालों के अंतःकरण में प्रभु के लिए प्रेम प्रस्थापित कर ही संत होते हैं, उसे ही संत कहते हैं। इसलिए उसके पास जाने की जरूरत नहीं है। ना ही आपण तेथे गेला, ना ही उपडोनी अनिला। अगर उसके बारे में हमने सुना तो भी उसके जैसा बनने की आस्था उत्पन्न होती है। भरत जी के बारे में हमने सुनने के बाद हमारे में दिल में आस्था उत्पन्न होती है कि हम भी उन जैसे बनना अगर सामर्थ्य के बाहर है तो कोशिश तो करें। कोशिश तो करने की हम प्रयास करते हैं। उसी प्रकार से जिस प्रकार से चंदन सभी पर्वत को बनाने के लिए चंदन के पौधे को उठा करके वहां ले जाने की जरूरत नहीं होती, वो एक जगह बैठ कर के सभी को चंदन बना देता है। उसी प्रकार से संत अपने आध्यात्मिक सामर्थ्य से सभी को भक्ति प्रवाह से जोड़ते हैं, ऐसा कहते हैं। एक वनस्पतीचा बडिवार चंदन केला डोंगर, बहकत से चौफेर
सुवास थोर अवरेना। संत एकनाथ जी कहते हैं अगर एक पेड़ उसके कार्य के सिवा नहीं रह सकता तो संत रहेंगे। किसान खेती के बिना नहीं रहता, बनिया दुकान के बिना नहीं रहता, और संत राम नाम का विस्तार किए बगैर नहीं रहता। क्योंकि हेची आम्हा करणे काम एक वनस्पतीचा बडिवार। काय केला? चंदन केला डोंगर। एक रास्ते से कूड़ा उठाने वाला अगर 2 साल में खुद की मकान और दुकान बनाता है तो हमने भी क्या करना चाहिए? घातला वैष्णवाचा खरा माल है। अगर सच्चा माल है तो बेचने में क्या परहेज? जिसका झूठा है वो डरे। हमारा तो माल कैसा है? सच्चा है, अक्षराचे खरे नाने, तो बेचना चाहिए कि नहीं? अगर एक पेड़ पूरे डोंगर को, पूरे पर्वत को चंदन बनाता है तो एक एक व्यक्ति ने खुद के गांव को, खुद के जिले को, खुद के तहसील को, खुद के राज्य को, और मोदी जैसे सामर्थ्यवान खुद के नहीं पूरे विश्व को भारत जैसे राष्ट्र बनाना चाहते हैं। क्योंकि उन्होंने उस दिन घोषित किया है राम से राष्ट्र और देव से देश। उसी मंत्र को लेकर के जाने के लिए जिसके अंतःकरण में आस्था है और उस आस्था से जो दौड़ता है वो संत। माझ्याच हृदयी भगवंत तो भगवंत मूर्तिमंत तेरे काय नवे प्राप्त सभाग्य संत त्रिजगती। जिसके पास प्रभु चरणों के तरफ आस्था है, प्रभु चरण पाने की आस्था है, सुनो, उसके पास आसक्ति कभी आ नहीं सकती। आई भी तो रुक नाही मराठी ऐका आणि कसं होतं माहितीये का, भाषा बदलली की आपल्याला पण कमी शब्दात बोलता येत. मराठीवर प्रभुत्व आहे, आपण कमी वाक्यात जास्त बोलू शकतो. असो आसक्ती आहे तर विरक्ती येत नाही, आस्था आहे तर अनुरक्ती सुटत नाही. सिद्धांत लक्षात घ्या, काय म्हणू लागलेले आहेत, माझ्याच हृदयी भगवंत. ज्या भक्ताच्या अंतःकरणात भगवंत आहे तसा भगवान प्रत्येकाच्याच अंतःकरणात आहे. पण मला सांगा, एक जणाच्या खिशात, वरच्या खिशात 500 रुपये आहेत, किती, पण त्याला माहिती नाही. त्याला भूक लागली, 20 रुपये नाश्त्याला लागणार आहे आणि तो मागू लागला दुसऱ्याला, 20 रुपये द्या की. दुसऱ्याला म्हणतोय 5 रुपये द्या की, 2 रुपये द्या की. का गडे? म्हणलं मला नाश्ता करायचा नाही. 5 रुपये द्या, 2 रुपये द्या, 1 रुपये द्या, भीक मागत फिरायलाय का? त्याला माहिती नाही त्याच्या वरच्या खिशात. एक जण म्हणला, अरे तुझ्या वरच्याच खिशात आहेत का? अरे बाप. तो म्हणणारा गुरु. तसं माझ्याच हृदयी संपूर्ण विश्व ज्यानं बनवलं तो भगवान कुठे आहे? माझ्याच हृदयी भगवंत. आणि तो भगवान जर माझ्या हृदयात आहे तर तेने काय. आणि या भावनेनं जो भरलेला आहे तो भक्त कसा आहे? भाग्यवान आहे. आणि जगात सौभाग्य संत, संपूर्ण त्रिभुवनामध्ये भाग्यवान तेच आहेत ज्यांना वाटतं माझ्या हृदयात भगवान आहे. पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. जय श्रीराम. जय श्रीराम. काय झालं?
गणेशाय नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। दृष्टि विषय समस्त राम रूपे देखत भरत। द्रष्टा दर्शन देत सज होत राम रूप। ज्याच्या हृदयात राम आहे, होय पोटात असेल ते पोटात येतो, हृदयातच राम आहे। आमचं भांडवलच राम आहे। आमचं भांडवल काय? रामायणाचा विषय जर बाजूला केला तर आम्हाला कोण कुत्र विचारेल? खरं सांगायचं अहो, आमचं भांडवलच राम, आमचा धंदाच राम, आणि आमच्या धंद्याला टाइम नाही मला। दीन रजनी गोविंदाचे। मग हा जर राम हृदयात आहे तर दिसणाऱ्या दृष्टीतून कोण दिसणार? दृष्टी विषय समस्त। आम्हाला जर माईक दिसलं तर ते रामायणाला कधी येईल वाटतं, आम्हाला जर चटई दिसली तर वाटतं ती रामायणाच्या पुढे कधी पडेल, आम्हाला जर माणूस दिसला तर वाटतं ते रामायणाला येऊन कधी बसत, आम्हाला धोंडा जरी दिसला तर तो कुठं लागल। हा दृष्टीचा विषय आहे, आणि समस्त विषय काय झालेले आहेत? राम रूपे देखत भरत। म्हणून दृश्य, दृष्टा आणि दर्शन। दृश्य म्हणजे दिसणार, दृष्टा म्हणजे पाहणारा, आणि दर्शन म्हणजे पाहण्याची होत असलेली क्रिया। हे सर्व कुणाशी समरसवत आहे? श्रीरामाशी। कारण हृदयात कोण आहे? श्रीराम। फुलासारखे दिसाकडे श्रवणी शब्द पडताची जाण, शब्दार्थ श्रीराम आपण। सावे श्रावक श्रवण सवेची चिदघन होऊन ठाके। पहिलं त्या ठिकाणी ज्ञानेंद्रिय सांगितलं डोळा, दुसरं ज्ञानेंद्रिय सांगतायत कान। कानावर काय पडतो? शब्द। शब्द पडल्याबरोबर काय वाटतं? त्या शब्दाचा अर्थ काय असेल? शब्दार्थ श्रीराम आपण। मंदिरावर कथा सुरू केली आहे, समोरच्याला जाणाराला कुणाची वाटते? रामाचीच वाटले ना। एखाद्या वाट्यावर अशा ठिकाणी महाराज खेडेगावा होती खेळते का? देश राम न झाल्याची लक्षण। बऱ्याच गावात तर मंदिरावर हे बघा पायातून आल्यासारखं वागायचं। असो, कानावर शब्द पडल्या बरोबर कानाला वाटतं की त्या शब्दाचा अर्थ काय? शब्दार्थ श्रीराम आपण। आणि मग कान आणि आलेला आवाज आणि ज्यापासून येतोय आवाज, या तिन्ही गोष्टी कुणाशी समरस होत आहेत? चित्तघन होऊन ठाके श्रीरामाशी। चित्तघन म्हणजे ज्ञानस्वरूप, आणि ज्ञान कोण आहे? पवित्र आहे। पवित्र कोण आहे? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते। आणि पवित्र कोण आहे? फक्त श्रीराम आहे। म्हणून शब्दाचा अर्थ श्रीरामाशी एकरूप होतोय हा विषय कानात। घ्राण घेता वास वासस भाय परेश गृह घ्राता घ्राण समस्त चिदाकाश होऊन ठाके। तिसरं ज्ञानेंद्रिय आहे घ्राण। घ्राण म्हणजे नाक। संताच्या गावात राहत असेल तर नाकानं आलेला वास दुर्गंध नसतोच, तो काय असतो? आणि सुगंध असतोच, पण कुणासाठी असतो?
चंदन लावायचंय कुणाला? पांडुरंगाला, आहे की नाही? वासा सबाई, वास आला वाटतो का राम आला वाटतो? कारण नाकाला फोन घेण्याची सवय लागली. बघा, जीवनात एकच कमवावा, राम कमवावा, देव कमवावा. ही ज्याला सवय लागलीये त्याच्या नाकाला वासा सबाई, वासाच्या आत आणि बाहेर कोण आहे वाटतंय? परेश, परमात्मा रामच आहे. कारण श्रीरामाशिवाय, होय, जगात देव आहे का देवच आहे? देव आहे का देवच आहे? या प्रश्नाचं उत्तर तंतोतंत लक्षात ठेवायचं, देवच आहे. त्यामुळे प्रत्येक वस्तू कोण वाटली पाहिजे? प्रत्येक व्यक्ती कोण वाटली पाहिजे? आलेला आवाज असेल, पाहिलेलं दृश्य असेल, झालेला स्पर्श असेल, सर्व कोण वाटतंय? रामच वाटतंय. हा विषय कुणाचा झालेला आहे? भरताचा. तोच्या घेओ जाय परशासी, तव धोईते राम प्रकाशी. तोच्या परशनासी, सज समरसी श्रीराम. त्यानंतरच ज्ञानेंद्रिय सांगितलं त्वचा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचे दोन भाग आहेत, दोन प्रकारचे विषय आहेत. डोळ्याला सुरेख आणि नाकाला सुगंध आणि दुर्गंध, त्वचेला मृदू आणि कठीण. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी, त्वचेला स्पर्श झाल्याबरोबर कुणाचा झाला वाटतंय? श्रीरामाचा. कारण आहे कोण? जगात कोण आहे? राम आहे का फक्त राम आहे? फक्त रामच आहे. तर स्पर्श कुणाचा वाटेल? भूताचा वाटेल का? आहे कोण? ही वस्तू आहे, शाश्वत आहे का? शाश्वत जगात कोण आहे? ज्याला ओरिजिनल गोष्टी पाहायची सवय असते ते हारमाला काढून बघतो का? ज्याला राम पाहण्याची सवय लागली आहे त्याला इतरांच्या अस्तित्वाचं स्वप्न पडत नाही. म्हणून संतांना इतरांचं स्वप्न सुद्धा पडत नाहीये. म्हणून सांगतायत त्वचा घेऊ जाय स्पर्शासी, तव दोहिते. ही वस्तू याचं नश्वर जरी असेल तरी सध्या असलेलं क्षणिक अस्तित्व कुणामुळे? म्हणजे या वस्तूला कोण प्रकाशवतंय? राम. हा व्यक्ती नश्वर जरी असेल तर याचं क्षणिक अस्तित्व पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. तव दोहिते. आणि होत असलेला स्पर्श, त्वचा स्पर्श आणि स्पर्शन कुणाशी समरस होत आहे? सहज समरसे श्रीराम. लक्ष्मण 14 वर्ष वनवासात उपवासी होता. थोडा वेळ दुर्लक्ष करा, लक्ष द्या. सुंदर कथा सुरू आहे. थोडं ऊन असल्यानं बेजारी वाटत असेल, लक्ष नीट. रसनारा लियावडी घेता राम रसाची गोडी. वा वा. त्रिपुटी झाली देशोधडी, रसना ओसंडी रसाते. आणि 5वं ज्ञानेंद्रिय सांगितलं, तिचं नाव जीभ. रसना काय घेते? रस घेते. आणि ओरिजिनल वापरायची सवय असणारा डुप्लिकेट रस घेत नाही. त्याला ब्रँडेड वापरायची सवय ते हलक्याकडे बघत सुद्धा नाही. ते फाटकच घालील पण ब्रँडेडच. बरोबर आहे का? आणि संत ब्रँड आहेत. जगात ब्रँड काय म्हणा? एकच खुराक, त्याचं नाव जय श्रीराम. राम रसाची चवी, आन रस रुचते केवी. ज्याला राम नामाचा रस घेण्याची सवय लागलेली आहे इतर रसाला स्पर्श करत नाही म्हणतात.
नाथ महाराज सांगू लागले, रसना रातली आणि कशी आवडी. कारण रामाचं नाव जीवावर आल्यासारखं घ्यायचं, ते आवडीनं घ्यायचं असतं आणि भावानं घ्यायचं असतं. त्यावेळेस तू आपली काय करत असतो, सर्व चिंता करत असतो. म्हणून भरताची रसना कशी आहे, आवडी. घेता राम रसाची गोडी. आवडीनं जर राम रसाची गोडी चाखली तर कशाची देशोधडी लागते, त्रिपुटी झाली देशोधडी. पहिले चार ज्ञानेंद्रिय त्रिपुटीच्या आधारानं रामाचं सेवन करत होते. दूधच पेतात पण चमचा, कळतंय का? दूधच पेतात पण डायरेक्ट तोंड लावायचं, बरोबर आहे. रसना म्हणजे राम म्हणता इथं त्रिपुटीची गरज, म्हणून त्रिपुटी झाली देशोधडी. आणि रसना कशानं ओसंडून वाहू लागली, रसना ओसंडी. आणि एकदा का रस प्यायचा नाद लागला की दोरीनं बांधून घातलं तरी आवरत. रसना ओसंडी रसाते. मग त्याला जर म्हणलं समाधीला बस, ते म्हणत अद्वैत चवी धडपडी. सप्तेम आवडी भरताची माझी मज झाली. छंद या नामाचा घेतला से. कर्मेंद्रिये याची रीती सेविता श्रीरामाची शक्ती. वा उडाली कर्माची कर्मगती. स्वेच्छा वर्तती निष्काम. आणि माय बापांनो लक्षात घ्या, कर्मेंद्रिय याची रीती. एखादं कार्य करायचं असेल तर ज्ञानी व्यक्ती एक असतो, बाकीचे कर्मचारी, कर्म आचारी. कर्माचं आचरण करतात त्यांना काय म्हणतात, कर्मचारी, बरोबर. आता आपली ही ट्रिप आहे, याच्यामध्ये ज्ञानी एकच व्यक्ती, बरोबर. बाकीचे त्यांनी म्हणेल तिकडं लगेच जातात की नाही, वेळ लावतात का, शंका घेतात का नाही. मग ज्ञानेंद्रिय कुणीकडे जातात, भरताचे. ज्ञानेंद्रिय रामाचं सेवन करतात. मग कर्मेंद्रिय कुणाचं करतात, हे बघा. कुणी असो, कारभारी नीट शोधायचा. कारभारी जर मूर्ख लागला, कावळा केला कारभारी. हो, एक लक्षात, गाढवाला कारभारी नाही करायचं. नेता मानत असताना, मग तो घराचा असो, गावाचा असो, समाजाचा असो, कुणाचाही असो, पहिल्यांदा त्याला कोणती गोडी खायची सवय असायची, जय श्रीराम म्हणायची अक्कल असावी महाराज. या बाबतीत जर तो बिना अकली असला तर नीट सगळ्यांना घेऊन मोरीत जात असतो, नालीत जात असतो. एकाची वाट नाही लागत, आख्यांची वाट लागते, गुडापासून लागते. सिद्धांत लक्षात घ्या. मी हे सगळं विश्लेषण कशावर करतोय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रियांना काय सेवन करायची सवय लागलीये, राम सेवन करायची सवय लागली आहे. आणि जसे ज्ञानेंद्रिय तसे, म्हणून कर्मेंद्रिय याच रीती. होय, ज्ञानी व्यक्तीनं जर इथं कथा लावली तर बाकीचे अज्ञानी काय सेवन करणार आहेत, बाकीचे काय सेवन करणार आहेत, श्रीरामाची कथाच ऐकणार आहेत. त्यामुळं समोरचे ज्ञानी पाहिजे, मागच्यांना आपोआप ज्ञान मिळतं. अहो समजा मोदीनं मंदिर बांधलं, बाकीचे मंदिरात पाया पडायला लागले. ते येड्या औरंग्यानं ताजमहल बांधला, बरोबर. लोक त्याच्याच बायकोचे पाया पडू लागले, फोटो घरात ठेवू लागले. वाटवं नाही तर काय होईल. शहाजहान काय बांधला,
त्याच्या बायकोचा. तुम्ही आम्ही येडे काय लावू लागलो? कारण मूर्खाला राजा मानलं की नरकातच दिंडी जात असते. राजाला राजा मानलं की ही वैकुंठची केले आघवे. असो मायबापांनो, जसं ज्ञानेंद्रिय रामाचं सेवन करतात, कर्मेंद्रिय त्याची रीती, श्रीराम सेविती चित्तशक्ती. कर्माला गती आहे. तुम्ही वाईट वागाल तर त्याचं फळ तुम्हाला आहेच. म्हणून कर्म नीट केले पाहिजे. कर्म कळत नसतात कर्मेंद्रियाला, म्हणून ज्ञानेंद्रिय नीट असले पाहिजे. जर श्रीरामाचं सेवन करत असाल तर उडाली कर्माची कर्मगती, मग स्वइच्छा विचरती निष्काम. अशा पद्धतीमध्ये ग्रंथ करते सांगतायत. ऐसा भरत रामे कोंदला, तो देशाची राम झाला. हनुमान अत्यंत सुखवला, देखो लागला पूर्व. ऐसा भरत रामे. अगोदर प्रत्येक जण घरात ताजमहलला येडे. आता प्रत्येकाच्या घरी राम मंदिराचा फोटो आलाय का? ऐसा भरत रामी कोंदला. आणि तो देशाची. आपण चौकात रामायण बघितलं की नाही? 4 पावलं टाकले की एक चित्र, 4 पावलं टाकले की एक चित्र. काय आहे? रामायण आहे. आणि ऐसा भरत रामे ही फक्त अयोध्येत नाही, हे गावागावात झालं पाहिजे. उद्यापासून गावोगावच्या गल्ली गल्लीमध्ये असं एक बॅनर लावा. काय नाही, 200-200 रुपये जातात. 10 पोरं जरी एकत्र आले तर एवढे बॅनर वर्षात लावू शकतात. आपल्या गावातल्या गल्लीत जरी फिरलं तर पाहणाराला रामायणच दिसावं. ऐसा भरत रामे कोंदला, तो देशाची. आणि असा देश राम झालेला पाहण्यासाठी आतुर असलेला हनुमान गावोगाव येऊन बसलाय. पण आणखी दुःखी आहे. आणखी त्याला आपण सुखी करू शकलो. आणि इथं बसलेले प्रत्येक जण गावोगावचे भरत आहात बरं का. कारण गावोगाव रामायण चालवणारे आहात. कुणाला नाही महाराज. बायकोला सुखी, लेकराला सुखी करण्यासाठी तर कुणीही जगत. या बजरंग बलीला सुखी करण्यासाठी गाव राममय करा, देश राममय करा. हनुमान देखो लागला अपूर्व, न भूतो न भविष्यती. अशा प्रकारे सर्व जय श्रीराम, भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा. आणि जय श्रीराम ही परिस्थिती उत्पन्न झालेली. आपल्याला बस आहे तुमचं तुम्ही करा मनावर. नगरा भैया राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम प्लवंग विस्मित. नगरा भैया राम वृक्षध्वनी राम राम. नगराच्या बाहेर आराम करण्यासाठी जरी बसलं तर वृक्षाच्या ध्वनीतून आवाज कशाचा येतोय? होय, कशाचा? जय श्रीराम. आणि मोदीजींनी सांगितलं बरं का, मी मोदीजींचं परत का नाव घेतो. त्यांनी सांगितलं आवाज दूर दूर तक जानी चाहिए. कुठपर्यंत गेली पाहिजे? शत्रूला भय सुटलं पाहिजे. भय सुटला कळी काळा बापुडी रे.
अशा प्रकारचा भरत रामानं कोंदला पाहिजे, तो देश राम झाला पाहिजे. काय करावं अज्ञान महाराज, दुसऱ्या सभेला मंडप टाकण्यासाठी पहिली कथा उठवायची. कलियुगामध्ये कसं आहे, येड्याची गणना पुण्याची नाही येण्याची. बरं असो, आपला आपला वेळ वाया घालवू नये. दिशा धुम धुमिती रामे, त्रोंत्रणे कोंदली राम नामे, वायुवर जय राम नामे, व्योम राम कोंदिले. दिशा दुमदुमती राम नामे. अहो, प्रत्येकाच्या मुखात भगवंताचं नाव असेल, प्रत्येक गावात भगवंताची कथा असेल, तर दिशेतून आवाज कशाचा येणार आहे? राम नामाचाच आवाज येणार आहे ना. म्हणून दिशा दुमदुमती राम नामे, तृणी कोंदली राम नामे. आणि वायू कशाने गर्जणार आहे? 22 जानेवारीला प्रत्येक गावातून आलेला आवाज कशाचा होता? वायू गरजे एकंदरीत योम रामे. अशा प्रकारचा पुरुषार्थ कुण केलेला आहे? भरतानं. कोण पाहताय? बजरंग बली. सत्संगे धरास धर भूते वाग विद्ये निरंतर, सांडूनी कठीणत्व प्रकार मृदू अरुवार सोय झाली. आणि सगळीकडेच जर प्रभू रामचंद्रजींचा जय जयकार असेल तर होय, तर त्याला सत्संग म्हणतात. आणि त्या सत्संगानं महाराज काय होतं? पृथ्वी धैर्यवान बनते. सत्संगे धरा सधर. स म्हणजे सहित, धैर्य. धर म्हणजे धैर्य. पृथ्वी धैर्यासहित जीवन जगते. आणि धैर्यासहित असलेली पृथ्वी होय, ढासळणाऱ्या पुलावरून जायची हिंमत होते का? आणि मजबूत पुलावरून. तसं सत्संग असला की पृथ्वी मजबूत बनते. मजबूत पुलावरून मजबूत पृथ्वीवर होते वागविते. पृथ्वीचा मूल गुणधर्म आहे कठीणपणा, पण तिनं काय केला? सोडला. का? तर ज्यांना वागवायचंय ते नाव कुणाचं घेतायत? रामाचं. आणि रामाचं नाव घेणाऱ्यांना टोचणं म्हणजे नरकाला जाणे. माय म्हणली, जावयाचं नाव घेणाऱ्याची सेवा केलीच पाहिजे. म्हणून कशी झाली? मृदू अरुवार स्मय झाली. पृथ्वी कशी झाली? मृदू झाली, अरुवार झाली. अहो, हातच्या टाकणाला आरशाची गरज आहे का? 20 वर्षाखाली गावोगाव सप्ते, गावोगाव रामायण होते. बैलावर राऊत चालत होतं की नाही? आता का रामायण नाही? राम राम म्हणायचे अक्कल सोडले लोक कुटापतील. गुड मॉर्निंग काही पण म्हणायला लागलेत. त्याच्यामुळं विश्वाचा विनाश नजदीक येईल. त्यामुळं सावध व्हा. जय श्रीराम म्हणा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. सत्संगती बोलावली अति शांती दरेशाली. एकात्मता विस्तारली वर्तो लागली अविरुद्ध. संताचा पाय लागला आणि संताच्या मृदू पायामुळे पृथ्वी ओलावली. आणि सगळीकडे संत राहतात याची शाश्वती झाल्यानंतर पृथ्वी शांत झाली. कारण जय श्रीराम म्हणणारे असतील तर भारत अखंड. आणि जय श्रीरामला विरोध करणाऱ्यांचं स्वप्न असतं महाराज भारत खंड खंड. म्हणून ते म्हणतात भारत तेरे तुकडे होंगे म्हणतात ना आज भी. म्हणून सांगतात संताच्या पायानं पृथ्वी ओलावली, अतिशय शांती आली. आणि शांती आलेली पृथ्वी एकात्मता विस्तारली.
मला सांगा, पाकिस्तानमध्ये रामायणवाले जर राहत असले, पाकिस्तान नाही पुण्यस्थान म्हणलं असतं ना त्याला, आपण आपल्या प्रत्येक गावाला काय म्हणतो? मी माझ्या गावाला म्हणतो देवकर आहे, पुण्यभूमी आहे. तुम्ही तुमच्या गावाला काय म्हणतात? पापभूमी म्हणतो का पुण्यभूमी? कारण आपल्या गावात बकरे कमी कापले जातात, पोळ्या जास्त होतात. तसं तर कापलेच जाऊ, बरोबर आहे की नाही? कारण आपली भूमी कोणती आहे? आपला धर्म कोणता आहे? पुण्य वाढवण्याचा, अगणित पुण्य वाढवण्याचा. म्हणून पुण्याची गणना कोण करी? आणि असं अगणित पुण्य वाढत असेल तर पृथ्वी कशी विस्तारते? एकात्मता विस्तारली. आणि प्रत्येक देशात, प्रत्येक गावात, प्रत्येक व्यक्ती जर भगवंताचं कार्य करणारा असेल तर तिथली पृथ्वी आपल्या विरुद्ध वर्तन करत. म्हणून वर्तो लागली. आणि जर समोरचा पापी असेल, श्रीरामाच्या नावाला विरोध करणारा असेल तर रामनवमीच्या याच्यावर दगड टाकतो, बरोबर? आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलं की बाई बी येडी आणि दगड टाकणारे बी. त्या दिवशी काल मोदी योगी बाबानं सांगितलं, म्हणला इथं जर माझी सरकार असती तर उलटे लटकून फटके दिले असते. म्हणला जय श्रीराम कडे जर अगर कुणी नजर उठवेल तर डोळा काढून घेण्याची ताकद राजात असली पाहिजे, त्याला राजा म्हणतात, नाहीतर चोर. सत्संगती झाली जीवना, विसरणी अधोगमना, एक वृत्ती सकळ जना, अति स्वादन मधुरत्वे. पहिलं पंचमहाभूत सांगितलं पृथ्वी, आणि दुसरं पंचमहाभूत सांगतायत पाणी. आणि पाण्याला कुणाची संगत? राहतातच संत तर संगत कुणाची होणार? आणि सत्संगती झाली जीवना. आणि पाण्याचा मुख्य गुणधर्म आहे महाराज, वरून टाकलं की. आणि संताचा गुणधर्म आहे खाली जाणाराला. पाण्याचा काय विसरला? विसरून या अधोगमन. अरे आपण बघतो जय श्रीराम म्हणणारे कमी झाले, 500 फूट बोर फेल. जय श्रीराम म्हणणारे भरपूर होते, पाणी ओढ्यालाच होत की नाही? आणि अति स्वादन मधुरत्वे. आजकाल आपल्याला असं बाटल्यामध्ये पाणी प्यावं लागायलंय, चोरून प्यावं लागायलंय, थंड करून प्यावं लागायलंय, तरी बी खोकलायलेत, ठसकायलेत, कान दुखायलेत, पाठी दुखायलेत. का? पाण्यानं स्वाद सोडला. कारण तुमच्या आमच्या जिभीनं राम सोडला. जिभीनं राम धरला की पाण्याला स्वाद येईल, पृथ्वीला मधुरता येईल. म्हणून विसरून या अधोगमना. पाणी कसं झालं? ऐक्यव्रती सगळ जना. पाण्याला काय झाला? अति स्वादन मधुरत्वे. अगोदर पाणी प्यायचं म्हणलं की माणसं म्हणायचे ओढ्याला जाऊन पाणी पिऊन आलो. कारण ओढ्याच्या पाण्यानं सुद्धा, पाण्यात सुद्धा शीतलता होती, सुरक्षितता होती, फिल्टर करण्याची गरज नव्हती. कारण राहणारा प्रत्येक जण संत होता, असं ग्रंथकर्ते सांगतात. गाय देखुनी सज्जना, विनवी देव निववी देवनी जीवना, व्याघ्र पापी म्हणून उपेक्षा न करीती. संताच्या देशात चर आणि अचर जर दोन्ही राम नामानं अंकित असतील तर वाघाच्या कानावर काय पडत असेल? गायीच्या कानावर काय पडत असेल? आणि ज्याच्यावर राम आणि रामच ऐकू येतं तिथं गाय आणि वाघ भेद करण्याची गरज. अहो, कुत्रा आणि गाय यातला फरक कळतो, त्याचं नाव अज्ञान. अध्यात्माच्या दृष्टीने ग्रंथाचा धर्म वेगळा. असो ग्रंथकर्ते सांगतायत, गाय देखोनी सज्जन. गाय सज्जन आहे, तिला पाणी द्यावं. व्याघ्र पापी आहे, त्याला पाणी देऊ नये. हा विषम भाव तिथं नाही जिथं फक्त संत राहतात, असं सांगतात. तेजासी होता सत्संगती, आकर्षण दाहक शक्ती, स्वये प्रकाश सर्वभूती, त्रिजगती माझी विचरे. तिसरं पंचमहाभूत सांगितलं महाराज, कोणतं? तेज.
सूर्याचा प्रकाश पडतो हे काय आहे? तेज आहे. पण पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कोण आहे? संत आहे. मग तेजाला कुणाची संगत झाली? अरे बापरे म्हणला, हे जय श्रीराम वाले यांना जर पोळलं तर मालक सजा देईल. मला सांगा, आपण ज्याच्या घरी काम करतो त्याच्याच लेकराच्या जर आपण कांसले दिलं तर मालक काय करेल? हा, पूजा करेल की नाही? मग सूर्यानं विचार केला, आपल्यावर सत्ता कुणाची आहे? श्रीरामाची. समोरचा नाव कुणाचं घेतोय? मग त्याला जर पोळलं तर त्यानं म्हणला प्रकाश तर द्यायचा, पण पोळायचं आकर्षोने. प्रकाश द्यायचं बंद केलं का? नाही. स्वयं प्रकाश सर्वभूती, सर्व भूतांना प्रकाश देतोय. कारण भूत कसे आहेत? भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. अशा भूतांना सर्व प्रकारे प्रकाश देतोय आणि त्रिजगतात देतोय. कारण त्रिजगत सुखी आहे. त्याचं कारण त्रिजगताचं चित्त कुणाच्या चरणावर आहे? चरणी जगन्नाथा. म्हणून सूर्य सुखी करतोय असं सांग. ज्याने प्रकाशिले निजग्रही त्याची प्रकाश उणे नाही. वा वा. प्रकाश चोरवाल पाही प्रकाश त्याच तैसाची. ज्याच्या घरी प्रकाश आहे त्याच्या घरी चोर आला तरी त्याला, आणि मालक आला तरी त्याला. आणि ज्याच्या घरी रामायण आहे तिथं बी आम्ही तर डायरेक्ट सांगत असतो, निवड टाकून दिलेले आणा हो. त्याला घरी कुणी सांभाळीना झालंय, ज्याचं लग्न होईना झालंय, अहो सांगण्याचा महाराज ते कसं असतं वाणी. लक्षात घ्या, ज्याचं काहीच होणार नाही त्याचं कल्याण पोळीसाठीच आला महाराज. काय? पोळीसाठीच आला, पण रामायण लिहायचा अधिकारी झाला. कारण सकळासी येथे खटनट यावे अशा प्रकारचं सामर्थ्य याच्यामध्ये आहे. म्हणून सांगतायत, ज्यानी प्रकाशिले निजग्रही त्यासी प्रकाशा. मग त्याला तर प्रकाशच आहे, पण चोरही आला. आणि कुणी जरी आला, अहो संताच्या घरी चोराला रामच ऐकू येणार आहे, आणि पाहुण्यालाही राम राम, चोरालाही जय श्रीराम. तो दुसरं काय म्हणत असतो? मग मारुतराव महाराज रात्री बैलगाडीत जातो. आमच्या परिसरामध्ये शेषा आणि रुक्म्या नावाचे दोन सुप्रसिद्ध चोर, त्यावेळेस कुणालाच सापडत नव्हते. तर मारुतराव महाराजांची गाडी अडवली. गाडी हाकणार गेलं ना घाबरून. महाराज म्हणजे घाबरून पाय पडा येतात. आता ते महाराज येत महाराज, आणि खरंच ते आले, साष्टांग दंडवत घातला. आणि महाराजांना एकच म्हणलं, महाराज काय करावं, लोकांमध्ये यावं वाटतं पण आम्हाला धरून येते. तुमची गाडी अडवली त्याबद्दल माफी, पण एकदा डोक्यावर हात. अहो संताकडून समाजाला अपेक्षितच काय? राम. आणि ऐकू तरी दुसरं काय येणार आहे? म्हणून पारखा चोरू आल्या पाही प्रकाश त्यासही. आणि कोणता प्रकाश आहे? कंठी धरिला अवघाजनी. वायू सत्संगाला झाला चंचलत्वा फुले विसरला. योगीश्वर भेट आला निश्चळ झाला निजरूपी. वायू सत्संगाला झाला. वायू कशाला लागला? संत संगतीलाच लागला ना. कारण हे किती पंचमहाभूत आहे? चौथं. वाऱ्याला संगत कुणाची लागली? संताची लागली. आणि काय विसरला? वाऱ्याचा गुणधर्म आहे, आपण 6व्या अध्यायातल्या पंचकरणात बघतो, चंचलत्व. वाऱ्यात चंचलत्व विसरला. कारण समोरच्याची खोड विसरून आपली खोड लावतात. ते दारू पिणाराला व्यसन कशाचं? आम्ही कशाचं लावतो? रामायणाचं. समोरच्याला खोडी कशाची बी असो, मला तंबाखू आहे, हा रामायण. तसं वायूची संगत, वायूचा स्वभाव सोडला आणि चंचलत्व विसरलं.
आणि योगेश्वरा भेटू आला. आणि कसा झाला? निश्चळ झाला. कारण वारा जर निश्चळ नसेल, वारा जर चंचल असेल तर चक्रीवादळ येतं, पीक सगळं नासून जातं, सगळंच वाटोळ होण्याची शक्यता असते. वारा संत संगतीनं निश्चळ झाला असं सांगितलं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. विचरे तरी सर्व देही पर्यासक्त नव्हे काही, सुवास दुर्वास न म्हणे काही, निसंग पाही विचरत. विचरे तरी सर्व देही, कारण सर्व देहात सर्व देशात कोण राहतायत? संत राहतायत. देश म्हणून भारताला घ्या, व्यक्ती म्हणून घेतलात तर रोमारोमात राम आहे, देश म्हणून घेतलात तर नगरात राम आहे. म्हणून विचरे तरी सर्व देही. मोसमी वारे जर सर्व देशात फिरले तर सगळीकडेच पाऊस होय. अगर भारत की पूरे राष्ट्र पे राम का, भारत की रोम रोम में राम बसे है, और जहां राम बसे है वहां का वायु निश्चल हुआ है. और अगर वायु निश्चल होता है तभी प्रकृति के स्वास्थ्य को वो सुरक्षित बना सकता है. इसलिए अभी फिलहाल जो भी कुछ चैलेंजेस है प्रकृति के सामने, वो वायुमंडल में जो भी कुछ कठिनाइयां पैदा हुई है, जलवायु परिवर्तन की संभावनाएं विश्व को असुरक्षित बना रही है. ज्याला आपण काय म्हणतो? वातावरणातील बदल. आणि वातावरणात झालेला बदल, उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन, हिवाळ्यात गरमी, आहे की नाही? हे सगळं वाटुळं होतं रामायण नसण्यानं. आणि रामराम म्हणायची अक्कल गायब झाल्या. अक्कल शब्द वापर हे मराठी असायचं. राम म्हणत नाही त्याची काय भीड आहे म्हणत. असो वायू सत्संग तिला लागला, सगळीकडे निश्चळ विरक्त उदास अशा प्रकारचा विचरण करतोय. मोसमी वारे जर सगळीकडेच फिरले तर दुष्काळ पडत, रडायची पडायची, टँकर लावायची गरज पडत नाही असं सांग. सत्संगाला दले आकाश खुपोने पै कोणास, विसरून या निरवकाश विरक्त उदास सर्वत्र वसे. विचरी तरी सर्व देही, सर्व देशामध्ये वारा फिरतोय, सर्व देहात वारा फिरतोय. कारण वारा फिरत नसेल तर काय गेलं म्हणतात महाराज? वारं गेलं. वारं गेलं. विचरे तरी सर्व देही परी आसक्त नव्हे. 2016 मध्ये जरा मोसमी वारे लातूर जिल्ह्यात आसक्त झालते. कमर इतकाल पाणी प्रत्येक वावरात. आसक्त जमत नाही. वारं एका ठिकाणी थांबणं, एकाच ठिकाणी थांबणं जमत नाही. सगळीकडे फिरलं पाहिजे, पण अतिशय गतीमध्ये फिरणं जमत. योग्य प्रमाणात, कारण प्रमाणातच कोणतीही गोष्ट असावी. प्रमाणाबाहेर गेली की कथेत बोलताना सुद्धा कसं बोलावं लागतं महाराज? प्रमाणाच्या बाहेर गेले खालचे म्हणते सराक, है की नाही? अशा प्रकारे वारा सगळीकडे फिरतोय, कोणत्याही ठिकाणी आसक्त नाही, निश्चळ आहे. कोणत्याही प्रकारच्या धुलीकणांचा संसर्ग नाही. कारण धुलीकण असतील तर काय होतं? प्रदूषण होतं, आणि प्रदूषणानं विकार होतात. वारा निर्विकार आहे, व्हेंटिलेशन व्यवस्थित. आपुल्या निज शरीरी शीत उष्ण प्रजन्यधारी, न लिंप्या काही विकारी सत्संग थोरी वडी. भरत जी के साथ आकाश के लिए क्या मिल रहा है? संतों का संग मिल रहा है. क्योंकि संत उन्हें कहते हैं जो प्रभु श्री राम जी का नाम लेते हैं. अगर सभी जगह संत है तो आकाश को किसकी संगत हो रही है? संतों की.
और संतों की संगत का महिमा, संताचा महिमा बाकीच्यांना कळत अहो सहज बोललेला असतो. तुका सहज बोले वाणी तेथ वेदांत वाहे पाणी. जिथं भाव आहे का त्या ठिकाणची सहज शब्द लागू होतात. असो नाथ महाराज सांगतायत माय बाप्पांनो, आकाशाला संगत कुणाची लागली? बरोबर आहे, संताची लागली. आणि संताची संगत लागल्यानंतर खुपोने पै कोणास. खुपणे म्हणजे टोचणे हो. संताची संगत लागली की दुसऱ्याला टोचावं असं वाटतच नाही, त्रास द्यावा असं वाटतच नाही, मदतच करावी वाटते. महाराज आले म्हणले कुणी पाणी घेऊन पळतं, कुणी रांगोळ्या काढतं, कुणी फुलं आणतं, कुणी हळद कुंकू आणतं, कुणी आरती करतं, आहे की नाही. खुपोने पैकुणास विसरोनिया निरवकाश. संत आहेत म्हटल्यानंतर कोणी म्हणतं का आमच्या इथं झोपाय जागा नाही, महाराज येईल, महाराज येईल, आमच्या इथं येईल. काय आकाशाला सवय लागली स्वागताची असं सांगतायत. आणि मग सांगतायत नाही निसंग पाही विचरत असं सांगतात. आपुल्याने ज शरीरी शीत उष्ण प्रजन्य धारे नालंपे एकही विकारी सत्संग थोरी एवढी. आकाशाला संताची संगत लागली. हे 5वं पंचमहाभूत आहे, लक्षात घ्या. आणि 5वा ठेका संत एकनाथ महाराजांनी जबरदस्त दिलेला, ज्ञानेंद्रियात सुद्धा आणि पंचमहाभूतात सुद्धा. पंचमहाभूतात सगळ्यात मोठं पंचमहाभूत आकाश. आकाशाला सत्संगती लागली आणि संताची संगत लागली की रोग कमी होते. काय कमी होते? कारण रोग कधी कमी होतात? ज्यांच्यापाशी काढा आहे तो पेला की पिढा जात असतो. कोरोनात काय देत होते? कारण कोरोना ही पिढा, त्यासाठी प्यायचा आणि ब्रह्मरस घेई देणे पिढा. अहो माणसाची पिढा जाईल यात नवल नाही. आकाशाची पिढा. आकाशाच्या ठिकाणी 3 प्रकारची रोग आहेत. कोणकोणती? शीत उष्ण प्रजन्य. शीत म्हणजे हिवाळा, उष्ण म्हणजे उन्हाळा, प्रजन्य म्हणजे उन्हाळा जास्त झाला की पिढा, हिवाळा जास्त झाला की, पावसाळा जास्त झाला की, आणि कमी झाला तरी. या 3 पिढा संताच्या संगतीला लागला. पाऊस मागल तितका, हिव पाहिजे तेवढं, ऊन पाहिजे तेवढं. मला सांगा एसी लावायची हॉलला गरज पडेल का? सगळ्या भारतात रामायण लावले तर अयोध्येत एसीचा हॉल करण्याची गरज. अख्खा देश एअर कंडिशन होईल. कारण आकाश एकाही विकारात न लिंपे, एकही विकारी. आणि एवढी थोरी कुणाची आहे? सत्संग थोरी एवढी. नाथ महाराज सांग आयशा नगराव घ्यायची संत श्रीराम भजनी निरत. धन्य भक्ती प्रतापे भरत सौभाग्यवंत नांदत. ऐसे नगर अवघेची संत. कोण कोण? गाव संत, लोक संत, वातावरण संत, पाण्याला संगत संताची, तेजाला संगत संताची, वाऱ्याला संगत संताची, पृथ्वीला संगत संताची, आकाशाला संगत संताची. ऐसे नगर अवघेची संत. आणि संत कुणाला म्हणावं? श्रीराम भजनी निरत. या अयोध्येतल्या दगडावर सुद्धा काय लिहिलंय? राम लिहिलंय. हा संत संगतीचा परिणाम आहे. ऐसे नगर अवघेची संत श्रीराम भजनी. माणसाला, दगडाला, जनावराला, झाडाला, वृक्षाला, वाहनाला राम नामाला लावणं हा तुमचा आमचा प्रताप आहे. आजकाल महाराजाच्या पोरायचे नाव म्हणा. आणि महाराज असं का तुले काय करावं ती ऐकत ऐसे. हे बघा, प्रतापानं जगावं. कसं जगावं?
शौर्यानं जगावं आणि श्रीराम नाम वाढवावं, ऐसा भक्ती प्रतापे सौभाग्यवंत. नाही तर बाप पंढरपूरची वारी करतय, पोरग रोज हाड फोडतय. प्रताप नसल्याची हे दुर्दैव. कधी कधी लेकरं ऐकत नसतात, लोक ऐकतात पण कुटुंब ऐकत नाही. कुटुंब ऐकत नाही म्हणजे आपण संत नाही असं नाही. कलियुगामध्ये ते प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. पण पुरुषार्थाचा प्रयत्न असावाच. कोणाही नाही दुर्दशा नवती न मानसा, श्रीराम भजने उल्हासा सावकाश नांदते. कोणाही नाही दुर्दशा, कारण नगर अवघत संत असेल. सगळा भारत जर संत झाला, जय श्रीरामच्या नादाला लागला, तर दुर्दशा येत नाही बर का. आपण कितीही वेळ एखादी मागणी करतो, पण त्या मागणीत एकदा बी जय श्रीराम म्हणत नाही, दुर्दशाच होणार. काय होणार यात शंका नाही घ्यायची. आणि जय श्रीराम म्हणा, दुर्दशा स्पर्शही करणार कोणाही नाही. कोणी नवती, मला काहीच कमी नाही असं कुणीच म्हणत नाही. कारण जगाचा बाप कुठे, माझ्याच हृदयी. म्हणून कोणाही नाही दुर्दशा, कोणी नवती हीन मानसान. उल्हास कशाचा आहे? श्रीराम भजनी उल्हासा. आणि रामाच्या भजनात जर उल्हास असेल तर सावकाश. जय श्रीराम वाला राजा असला की बॉम्ब फक्त दिवाळीतच फुटतात, नाहीतर दिल्लीत बॉम्ब, मुंबईत बॉम्ब, कधी बी बॉम्ब फुटतात आणि बॉम्ब मध्ये माणसं मरतात. आणि जय श्रीराम वाला राजा असला की, परवा दिवशी सांगितलं महाराज, म्हणजे पाकिस्तानला जर बांगड्या नसल्या तर आपण देऊ म्हणजे. कारण ऐसा भक्ती प्रतापे भरत असं सांग. उदीम एक मोहरा करणे, अक्षरांच्या खरे नाणे, जैसे देणे तैसे घेणे, कोणाही उणे असे एवढा वेळ जो भारत सांगितला, जो रामानं कोंदलेला आहे, त्या भारताचा व्यवहार सांगताय. पहिल्या ओव्या जर कळाल्या नसतील, कळाल्याच असतील यात शंका नाही. कारण भरपूर वेळ घेतला आणि वेळ बाहेर काही घेतलं. या भारताचा व्यवहार सांगतो. माणसानं परमार्थात साधं भोळं चालतं, व्यवहारात चतुरच लागतो. भरतनगरी लोक कसे आहेत, व्यवहार भारतात कसा करायचा महाराज, चतुर पद्धतीत करायचा. मग भारताचा व्यवहार सांगितला इथून पुढच्या 10 ओव्यामध्ये. आणि त्या भारताचा व्यवहार कसा आहे, उद्योगामध्ये एकच मोहर. भारताच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत पैसा सारखा. तुमच्या 500च्या नोटा त्याच चालल्यात नाही, बदलल्या. उदीम एक मोहरा करणे. पण उद्योग करत असताना पैशाला महत्व नाही. ज्याच्यासोबत उद्योग करतोय तो जातीचा पाहिजे. कोणत्या जातीचा? अक्षराचे खरे नाणे. नाणं दिलं तर बुडालं नाही पाहिजे. आपण जय श्रीराम म्हणलं तर त्याचं तोंड मुकं नसलं पाहिजे. पैसा बुडवलेला चालेल, पण राम राम बुडवणाराचं तोंड बघू. व्यवहारात पहिली आठ नाथ महाराजांनी सांगितलं, जैसे देणे. आपला बाराने बाजार तर त्याच्याकडून यायला जे राम म्हणलं की डोकं उठतं. आपल्याला उन्हा आपलं वाटोळ होतं. म्हणून इथं नाथ महाराजांनी सांगितलं, राम देताना राम घेताना असेल तर कोणाही उणे असे ना. एकची वस्तू देता घेताय, एका बोलाचीच कथाय, एका वाचून सर्व थाय, तुझी वार्ता असे ना.
घ्यायच्या एकच द्यायच्या. होय, मी सतत सांगत असतो, विनोदानं सांगत असतो, माळ्याकडे जा, सुताराकडे जा, कुंभाराकडे जा, वडराकडे जा, हाटकराकडे जा, धनगराकडे जा, वंजाऱ्याकडे जा, मराठ्याकडे जा. ऐकून रामरामच होणार. एका बोलाचीच कथा. कारण संतांनी सांगितलं, एक गाऊ आम्ही अनेकाचे काम. जो राम बघत म्हणत नाही त्याच्या तोंडाकडे सुद्धा मी बघत नाही, हा सिद्धांत जर ठेवला तर तुमच्या केसालाही धक्का लागणार. आणि रामाचं मंदिर पाडण्यासाठी पैसे जमवतो त्याच्याकडे जर गेलात तर यमाचा पाहुणा. माय बापांनो, उद्योग करत असताना काय सांगतायत, एका वाजूनी सर्वथा. ज्याच्याकडे चाललो त्याच्या दुकानात बघा राम आहे का, त्याच्या कपाळावर बघा, त्याच्या गळ्यात बघा, त्याच्या मनात बघा, त्याच्या ओठावर बघा. कारण बापाला पत्रिका नसलेल्या ठिकाणी जर पूर्व लाडू बघून गेलो तर चडी फटोस तर मार खाते. सिद्धांत लक्षात घ्या, रामाला सन्मान नाही अशा ठिकाणी जर नाक खुपसीत आल तर नाक कापली गेल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांच्या दिदीचं लक्ष्मणानं आपल्या कापलंय म्हणून ते आपल्यातली येडी शोधित असतात असं सांगतात. तुझे पणे दे दलालाय, ठाकू पाहे तत्काल, सर्वस्वेने ताल लागे पळण, घेऊन सबळ जातसे. तुझे पणे, कारण एका वाचूनी सर्वथा. एक म्हणजे राम, एकच देव आणि आपुला तो एक. बघा, विठ्ठला वाचूनी ब्रह्म जे बोलती, वचन ते संती. आणि महाराष्ट्र ही कुणाची भूमी आहे? रामाशिवाय देव म्हणलं की त्याच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं नाही. त्याचा आपला रामराम बंद. त्यानं रोज जरी म्हणला मी आलू पासून सोनं बनवून देतो तर त्याला सांगायचं तू आलू तू सोनं. तू बघ, आम्हाला कोण पाहिजे? आम्हा विठ्ठलाची बावा, आम्हाला बाकी काही नाही. कारण रामाशिवाय तो काहीही म्हणत असेल तर तो कोण आहे? तुझे पणेचे दलाल. राम मंदिराच्या उद्घाटनाला येणार नाही पण आम्ही लाख रुपये देऊ, 2 लाख रुपये देऊ. नाथ महाराजांनी सांगितलं हा दलाल. आणि कशासाठी बसलाय? ठकू पाहे. इकडं तर तुम्हाला पैसे देऊ म्हणतो, जाहीरनाम्यात लिहितो गाय कापायची परवानगी देऊ. कोण आहे? दलाल आहे. आणि काय करण्यासाठी पाहतोय? ठकू पाहे. तात्काळ निवडून आल्याबरोबर ठकवून देण्याचा प्रयत्न करतो. नुसतं खटखटच म्हणतोय महाराज. ठकू पाहे, कुणावर ठिकाण आहे. आमच्या आडवा आल्यास त्याला तुडविल्याशिवाय राहत नसतं. ठकू पाहे तात्काळ. बर किती फसवतोय? सर्वस्वेसी नेता न लगे पण. अफगाणिस्तान मध्ये काय झालं? लोकांनी बंगले कमवले, गाड्या कमवले, जीव घेण्यासाठी पळाले. या देशाच्या पाया पडतात, त्या देशाच्या पाया पडतात. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. माय बापांनो, 2च गोष्टी ध्यानात ठेवा जीवन जगत असताना. 1 राम, 2 राष्ट्र. तिसरी गोष्ट डोक्यात ठेवायची. आणि जगातल्या कोणत्याच गोष्टीसाठी या 2 गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. आणि या 2 गोष्टीकडे जरी दुर्लक्ष केलं, स्वधर्माचा थारा मोडला की मग पापाशी वरपुडा झाला. ज्ञानेश्वरी 3ऱ्या अध्यायात सांगितलंय, धर्म नष्ट झाला की तुमचं वाटोळ झालं. म्हणून दुजेपणाचा जोही आहे, दलाल आहे, तो व्यवहारात येऊ देऊ नका. नाथ कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. जेते ज्याची उडी पडे, सर्वस्वेची जीवित बुडे, काही उपाय न चले पुढे,
पडे रोकडे अनर्थी. श्रीरामाशिवाय जो बोलतो, वागतो, करतो, करू म्हणतो तो कोण? दलाल. आणि त्याची उडी जिथं पडते तिथं काय काय बुडतं? सर्वस्व तर बुडतं, पण शेवटी जीवित बुडे. मग लोक मरतात. काय काय होतं म्हणत? मुलींना पळवलं जातं, फसवलं जातं, माणसांना फसवलं जातं, अनेकांना फसवलं जातं, मारलं जातं, कुणाला आतंकवादी म्हणून संताला जेलमध्ये टाकलं जातं, हे की नाही? किती संत जेलमध्ये होते? आता संताचं राज्य आहे, चोर जेलमध्ये. आता चुर करालेत, केव करालेत, पण सोडत. दिल्लीचा पोपट उचलला, नीट पिंजऱ्यात टाकला महाराज. होई नाही ना, चुई नाही. बरं असं ऐका मायबापांनो काय सांगताय. दलालाची उडी जिथं पडते सर्वस्वेशी जीवित बुडे. आणि काही उपाय. मत चुकलं की दलाल आला, पुन्हा आपलं काही चलत नाही. आणि काहीही केलं तर पडे रोकडे. नाथ महाराज भारताचा व्यवहार सांगताय. परमार्थात भोळ्या भाविकाला महत्व आहे, व्यवहारात मात्र चतुरच लागतो. अंगाळू मंगाळू नंद भाषा सवेग निवटू पाहे घसा. प्राणिया नकळे सहसा दलाल ऐसा द्वैताचा. बर रामाला देव म्हणण्यामध्ये जो विरोध करतो तो देव तो दलाल आपल्याला कळत नाही. याचं कारण आहे त्याची भाषा मंगळू मंगळू असते. बाजारातल्या म्हैस शेळ्या विकणारे दलाल इथं काढू नका. ते दलाल नाही, तो एक व्यवसाय. आणि ते इमानदारीनं करतात, 2 रुपये खातात, त्यांचं पोट भरतात. त्या दलालाचा इथं संबंध नाही. आणि त्या दलालावर जर तुम्ही बोलाल तर ते पाप आहे. कारण तो दलाली हा त्याचा व्यवसाय आहे, कमिशन. आणि तो रामराम करून व्यवसाय करतोय म्हणजे तो पापी नाहीये. इथला दलाल कोणता आहे? तो रामाला देव म्हणण्यात विरोध करतो तो दलाल. आणि त्याची भाषा अंगळू मंगळू आहे. त्यानं स्पीकर लावून जरी बोलला तर आपल्याला कळत. पण नाथ महाराज म्हणले तुम्हाला कळत नसेल बाबांनो, मी सांगतो ना. माझ्यावर विश्वास आहे की नाही? कारण संताची पायी आहे का? मी सांगतो म्हणले. तो काय म्हणतो? तो एकच म्हणतो, सवेग निवटू पाहे घसा. तो म्हणतो यायचे नरडे कधी मोडायचे. म्हणून सर तनसे युधा. आपण ऐकतो ना टीव्हीवर बातम्या वगैरे, काहीच खोटं बोलत नाही आपण. सगळं जे चालू आहे तेच आहे की नाही? सवेग निवटू पाहे घसा. पण ज्याचे नरडे कापलेत. आपण उत्तर प्रदेशमध्ये 2 महिन्याखाली घटना झाली. 2 लेकरांची मुंडके कापण्यात आले. आपल्या लेकरांची कापले का नाही? पाणी देण्यासाठी गेलेल्या लेकरांची मुंडके कारण नसताना कापले. अंकल मामा म्हणून लेकर जवळ गेले, त्यांची त्यानं काय कापले? कारण तो बसलायच काय, सवेग निवटू पाहे घसा. पण तेवढं बघून सुद्धा लोकांना वाटतं तिथले तसे असतील, आमच्या इथले तसे. कारण प्राणिया न कळे दलाल ऐसा असं सांगतात. 5 मिनिटात होतंय, गडबड करू नका. हा. भरत नगारी लोक चतुर सोये उदिमी एकांगवीर. होता द्वैताचा संचार वृत्ती सत्वार छेदिती. व्यवहारात माणसं कशी पाहिजे? चतुर पाहिजे. रामानं कोंदू कोंदू भरलेल्या भारतामधील लोक कशी होती? चतुर होती. आमची लोक 8च दिवस चतुरासारखं वागते. काश्मीर फाईल बघितला की 8 दिवस जरा कंट्रोल करते. केरळा स्टोरी बघितली की जरा 8 दिवस 4 दिवस फरक पडतोय. पुन्हा तोंड खुपसायला तिथंच जात. कारण आपण चतुर. भरत नगरीतले लोक चतुर होते.
अरे द्वैताचा बाजारात संचार झालाय कळाल्याबरोबर व्रती सत्वर. त्याच्याजवळ जर बिस्किट पुढे दिसले तर म्हणतात बिस्किट पुढेच खायचे नाही. पण आम्ही तर म्हणतो आम्हाला पाव पाहिजे, आम्हाला वडापाव पाहिजे, तुम्हाला यमाचा मार पाहिजे, तुम्हाला दुसरं काही नको आहे. चतुर काय वृत्ती सत्वर छेदिते आणि त्याच्याकडे गेलंच नाही तर पाप होण्याचा प्रश्नच नाही. कारण स्वधर्मात व्यवहार जर केला तर वर्तता तेथ पापा संचारू नाही, आणि परधर्मात तर पापाशिवाय दुसरं काहीच. एक उदिमायसा आकळी सगळी आकाशा द्वैताची तेथे कोणा दशा परमा परेशान विनटले. भरताच्या नगरीतील लोक चतुर होते. म्हणजे दलालाकडे काय आहे, आमचे 4 पोरं त्यालाच लावले. किती धंदे मोठाले, मागल ती वस्तू आमच्याकडे, मागल ती वस्तू आमच्याकडे. आणि आम्ही कोण? आम्ही जय श्रीराम वाले, घेणारे जय श्रीराम वाले, देणारे जय श्रीराम वाले. घ्यायचा राम द्यायचा राम. मग इथं राम म्हणल्यानंतर ज्याच्या तोंडावून वारं जाते त्याचं काय चालणार? बेताची तेथ कोण दशा परम परेशा विनटले. आणि खरं सांगू, नाथ महाराजांनी हे शस्त्र दिलंय, त्यांच्याकडे जर तुम्ही पिशव्या घेऊन नाही गेले मरतील तडफड. मारण्याची भाषा काय करते, पण ते खाले तुमचं गाजर गावताला पाणी तुम्हीच घाला लावून मोठं झालंय म्हणून तुम्हीच येणार द्याल. अरे पाणी घाला बंद करा, मोकट पाणी सोडण्याऐवजी ड्रिप करा. ड्रिपचा अर्थ काय? पिकाच्या मुळाशीच पाणी देणे. तसं जय श्रीराम म्हणणाराशीच व्यवहार करणे. एवढं कळालं की दलालाचं टेन्शन घ्यायची गरज नाही, तो आपोआप विकेला लागत असतो. जसा आता मोदीजी काल काय म्हणले, पाकिस्तानकडे काय काय नाही, आटा नाही, रोटी नाही. तसं बांगड्या नसतील म्हणले, बांगड्या देऊ, आटा देऊ म्हणले का? बांगड्या देऊ, तशा प्रकारचा प्रकार. हाट वाटी चौबारे कथा कीर्तना चौथेरे गाता राम कीर्ती गजरे अंबर झरे तू तारी तुषारी तुषारी हाट वटिया चौबारी. हाट म्हणजे बाजार, चौबार म्हणजे बाजारात चौकात रामचंद्र प्रभूंच्या मूर्त्या आहेत. रामचंद्र प्रभूंचं नाव आहे अंबर. होय, कथा कीर्तन चौफेरे. आता श्रावण बाळाचं लावलंय, जटायूचं चित्र लावलंय, कथाच आहे की. चौकात काय कथाच आहे. श्रीराम जय राम जय जय राम कीर्तनच आहे. आणि हे जर असेल तर अंबर झरे तुषारी, आकाशातून तुषाराची झरे लागलेले आहेत असं सांगतात. तुषारी आनंद भरताच्या मनी गेले शून्यत्व बुडोनी चैतन्य घन होनी निर्विकार जनी सुस्थिरा श्रीराम जय राम जय जय राम. आणि अशा प्रकारे राम नामानं भारत कोंदलेला असेल, अशा प्रकारे राम नामाचा प्रचार झाला असेल, अशा प्रकारे भारताचा व्यवहार असेल
तर भारताच्या मनात काय? आनंद भरताची मनी. आता सगळीकडे जय श्रीराम आहे, पण असा व्यवहार नाही. आणखी व्यवहारात सुधारण्याची गरज आहे, खूप गरज आहे. तुम्हाला का म्हणलो ते तसं नाही म्हणून, कारण तो ट्रेन बदललेला व्हायरस आहे. व्हायरस पुराणाच आहे, ट्रेन बदललाय. असो, गेले शून्यत्व बुडोनी. शून्यत्व म्हणजे काय? मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही. तुम्हाला सगळं मिळेल. आता मला सांगा, 40 कोटी भारतात, 20-25 कोटी किडे. किडे बाजूला काढले ते तुमचंच आहे. आणि बेरोजगार किती असणार आहे? तेवढेच, जास्त बेरोजगार आहे. त्यामुळं लक्षात घ्या, दळण फक्त निसायचं काम आहे, खडे बाजूला काढायचं काम आहे. तेवढं तरी करायला. नाथ महाराजांनी एवढा वेळ तेच सांगितले, खडे बाजूला काढा, किडे बाजूला काढा. जरा पटकून घ्या. गेले शून्यत्व बुडोनी. आणि काय होऊनी? चैतन्य घन होऊनी. मग भारत कसा बनतो? निर्विकार जनी. आणि निर्विकार असतो, विकार असले ते राहतात. मुळे असणार माणूस शांत बसते. कसं भारतामध्ये श्रीराम द्रोहाचा विकार शिल्लक उरलाच नाही पाहिजे. आणि याच्यावर एकच लस, 3 डोस. राम धर्म द्वेषांसाठी 3 डोस लस मात्र आपल्या संतांनी डोस दिले. राम कृष्ण हरी. कोरोनाची पहिली लस, दुसरी लस आणि 3रा डोस. जय जय राम. आणि आता घरोघरी फक्त जय जय राम कृष्ण हरी एवढंच करायचं महाराज. मग आनंद भरताची मनी. गेले चैतन्य घन होऊनी. निर्विकार जनी स्थिर. माय बापा, भगवंतानं बुद्धी दिली. तुम्हा आम्हा सर्व तुम्हा गर्जता राम नामे कल्लोळे. गगन अवघेची महुरले. मोक्ष फळी लगडून आले. ऐक्य झाले हरिरंगी. श्रीराम जय राम जय जय राम. गर्जता राम नाम कल्लोळे. कारण कल्लोळ असावा कुणाचा? रामाच्या नामाचा. आणि मग गगनाला, अवघ्या गगनाला काय आला? मोहर आला. कशाचा? मोक्ष फळी लगडून आले. सर्व कशाशी ऐक्य झाले? ऐक्य झाले. हे बघा, बेरंग नसावा आणि अनेक रंग बी नसावा आणि 3-3 रंगाची बी गरज नाही. एकच भगवा असावा शिरावर. परका कधीच नाही बसणार. सिद्धांत लक्षात घ्या. श्रीरंगा वाचोनी आणून येणे. एवढ्या सिद्धांताचा भारत आणि तो बनवण्यासाठी दक्ष. आणि या ठिकाणी जिथं भरतजी बसले होते, तिथं हनुमानजी आले होते आणि त्यांनी बघितलेला हाच तो नंदीग्राम. सत्य संकल्पाचा दाता रामचंद्र प्रभू आहेत. मायबापांनो, त्यांची कृपा एवढी स्वप्नातही विचार केला नव्हता. जिथं भरतजी बसले त्या ठिकाणी या 42 ओव्यांचं तुम्हाला ऐकायचं, यांना वाचण्याचं, आम्हाला तोडकं मोडकं प्रभूच्या कृपेनं सांगण्याचं, तुम्हा सर्वांच्या प्रेमाला पात्र ठरण्याचं सौभाग्य भगवंतानं पदरात टाकलं. जन्मात यापेक्षा वेगळं भाग्य. एकदा जोरदार प्रभू रामचंद्र भगवान